स्वातंत्र्याची 79 वर्षे उलटली तरी ज्या भागातील नागरिकांनी कधी गावात एसटी बस बघितली नव्हती अशा अतिदुर्गम तुमरकोटी परिसरात आज आनंदाची लाट उसळली। गडचिरोली पोलीस दलाच्या अथक प्रयत्नांतून आणि राज्य परिवहन महामंडळाच्या सहकार्याने तुमरकोटी ते अहेरी या मार्गावर प्रथमच बस सेवा सुरू करण्यात आली आहे। आपल्या गावात पहिली बस दाखल होताच ग्रामस्थांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि नृत्याच्या तालावर लाल परीचे जंगी स्वागत केले। ही बस सेवा सुरू झाल्याने किती लोकांचे जीवनमान उंचावणार आहे हे आपण या व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत। नक्षलवादग्रस्त आणि भौगोलिकदृष्ट्या दुर्गम असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील तुमरकोटी, तोयनार यांसारख्या गावांना आता मुख्य प्रवाहांशी जोडले गेले आहे। भामरागडापासून 30 किलोमीटर आणि अहेरी पासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावांतील नागरिकांना आजवर पायपीट करण्याशिवाय पर्याय नव्हता। मात्र पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आज या स्वप्नवत वाटणाऱ्या सुविधेचा शुभारंभ झाला आहे। पोलीस उपनिरीक्षक गोरखनाथ सुरासे यांच्या हस्ते बसचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी हातात राष्ट्रध्वज घेऊन आणि गावकऱ्यांनी ढोल ताशांच्या गजरात बसचे पूजन केले। तुमरकोटी भामरागड अहेरी या नवीन मार्गामुळे या परिसरातील 450 ते 500 नागरिकांचे जीवनमान उंचावणार आहे। विशेषतः विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आणि रुग्णांना उपचारासाठी आता तालुका किंवा जिल्ह्याला जाणे सोपे होईल। दुर्गम भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावणे हे आमचे ध्येय आहे। पोलीस दलाच्या संरक्षणात जिल्ह्यात आतापर्यंत 424 किलोमीटरचे रस्ते आणि 65 पुलांचे काम पूर्ण झाले असून सुरक्षित दळणवळणामुळेच ही बस सेवा शक्य झाली आहे, असे गडचिरोली पोलीस दलाकडून यावेळी सांगण्यात आले। मित्रांनो, या बातमीबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये तुमचे मत नक्की नोंदवा। आम्ही ते कमेंट वाचत असतो। बातमी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।